हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर मला एका ताईंनी कमेंट केली होती की 36 साईजचं पेपर कटिंग दाखवा कटोरी ब्लाऊजचं। तर मी मध्ये कटोरी ब्लाऊजचा फुल व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनेलवरती। तर त्याच्यावर वरून त्यांनी मला कमेंट केली होती की मला 36 साईजचं पेपर कटिंग। तर आपल्या ह्याच्यावर व्हिडिओ आहेत, तरी पण मी हा तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे, त्यांनी खास कमेंट केल्या ताईंनी म्हणून। तर आज मी इथे तुम्हाला दाखवणार आहे 36 साईज कशा पद्धतीने म्हणजे पेपर कटिंग करायचं, परफेक्ट माप वगैरे मी सगळं सांगणार आहे तुम्हाला इथे। तर बघू शकता मी इथे पेपर जो आहे तो अशा पद्धतीने डबल फोल्ड केलेला आहे। जसा इथे मी करून घेतलेला आहे त्या पद्धतीने पेपराची घडी कुठली बाजू जी असते ती कधीही नेहमी आपल्या कुठल्या साईडला ठेवून घ्यायची, जशी मी इथे ठेवून घेतलेली आहे माझ्या कुठल्या साईडला। आणि ओपन जी बाजू आहे त्याची आपल्या हाताच्या समोर ठेवायची, हे लक्षात घ्यायचं। पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण उंची, तर पूर्ण उंची जी असते म्हणजे तुम्ही माप घ्या। 36 साईजचा हा पॅटर्न आहे, साईज उंचीनुसार प्रत्येकाची वेगवेगळी येते। तर माझे जे कस्टमर आहेत त्यांचं इथे काय येत आहे 13 उंची येत आहे। त्याच पद्धतीनं तुमची जी काय उंची येत असेल ती तुम्ही इथे हे करायचे। तर आपला इथे निघणार आहे पाठीचा भाग पण आणि पुढील भाग पण। मी डायरेक्ट आता तुम्हाला कशा पद्धतीने काढायचे ते दाखवणार आहे। तर आपलं शोल्डर येत आहे 5.5 इंच, पूर्ण उंची अधिक मी 1 इंच घेतलेले आहे, म्हणजे 13 अधिक 1 इंच 14। त्यानंतर शोल्डर 5.5 येत आहे। शोल्डर पट्टी ही मी गळ्याच्या जे ब्लाऊजची असते पट्टी आपल्या नेहमीच्या त्याच्यावरून मी शोल्डर पट्टी नेहमी घेते। तर त्यांची 2.5 भरली होती, तर इथं आपलं शोल्डर 5.5 येणार। कोण छातीच्या साईजनुसार काढतं, कुणाची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे शोल्डर पट्टी काढण्याची। तर माझी शोल्डर पट्टी होती जे कस्टमरची ते 2.5 पट्टी होती। 2.5 पट्टीसाठी मी इथे 5.5 शोल्डर ठेवलेला आहे आणि सेम मुंडा पण 5.5 ठेवते मी इथे। प्रत्येक कस्टमरला मी हीच पद्धत यूज करते। तुम्हाला माझी पद्धत आवडत असेल तर तुम्ही फॉलो करा किंवा तुमच्या पद्धतीने करू शकता। तर इथे बघू शकता 36चा आपला चौथा भाग येत आहे 9 इंच। तर आपल्याला अशा पद्धतीने इथून 9 इंच घ्यायचं आहे। त्यानंतर मी शोल्डर पट्टी इथे घेतलेली आहे 5.5 शोल्डर पट्टी आणि मुंडा 5.5। आपल्याला करायचं काय आहे, इथे आपल्याला रेष मारायची आहे जिथे आपला मुंडा आलेला आहे 5.5, आणि त्यानंतर मी इथून सरळ मुंडा जिथं आलेला आहे तिथूनच छातीचा भाग चौथा घेतलेला आहे। तर इथे मी रेष हे करत आहे, आखत आहे। बघू शकता अशा पद्धतीचा बॉक्स। आपल्याला करायचं काय आहे, जर तुम्ही नवीन असाल तर 1.5 इंच घ्या, मी शक्यतो 1 इंच वाढवते कस्टमरच्या ब्लाऊजसाठी छातीच्या भागामध्ये। तर आपल्याला इथं येणार आहे 10 इंच आपली छाती, 9 येत आहे, छातीचा चौथा अधिक 9 येत आहे अधिक 1 इंच। तर आपल्याला फक्त 1 इंच वाढवायचं आहे। तर तुम्ही नवीन असाल तर मी सांगेल तुम्हाला 1.5 इंच, कारण पहिल्याच्यानं आपल्याला थोडं शिवता वेळेस मार्जिन कमी जास्त होतं। तर 1.5 इंच वाढवलेलं बेस्ट आहे, फिटिंगमध्ये एक्स्ट्रा असलेलं चांगलंच आहे, काही प्रॉब्लेम येत नाही। तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ज्या वेळेला तुम्ही ते मुंड्याचा आकार देता त्यावेळेला आपल्याला पुढील भागासाठी 1.25 इंच आणि मागील भागासाठी 1.25 इंच। तुम्हाला जर वाटत असेल की इथे दाटत आहे तर इथं तुम्ही 1.5 पण ठेवू शकता आणि 1 पण ठेवू शकता। आणि जर तुम्हाला इथं वाटत असेल मुंड्यामध्ये जोळ येत आहे तर तुम्ही फक्त 1.25 आणि 1.25 म्हणजे पाठीच्या भागाला 1.25चा सेप आला पाहिजे, पुढील भागासाठी आपल्याला 1.25 सेप आला पाहिजे, हे लक्षात नक्की घ्या। आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार इथे मुंड्यामध्ये असे द्यायचे जसे मी इथे दिलेले आहे तिथे। तर आपली पूर्ण उंची आलेली आहे अधिक 1 इंच 14 म्हणल्यानंतर इथे आपल्याला काय होणार आहे, कमरघेर टाकायचा आहे। तर मी शक्यतो कमरघेर कुणाचा घेतच नाही, छातीपेक्षा अर्धा इंच नेहमी मी कमर कमी ठेवते। तर माझे इथे येत आहे 8.5 आणि 8.5 अधिक 1 इंच फिटिंगसाठी मी ठेवते। इथे पण तुम्हाला जर फिटिंग जास्त हवा असेल तर तुम्ही 1.5 ठेवू शकता। तुम्हाला जर वाटत असेल की आतमध्ये आपल्याला मार्जिन हवा आहे तर तुम्ही करू शकता। त्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, जसं मी इथे आखून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्ही आखून घ्या स्टेप बाय स्टेपमध्ये। ही जी मी इथे तुम्हाला दाखवते शिलाई
मार्जिन जी काढलेली आहे ती मी ते साईडला काढत आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी. अशा पद्धतीने आपलं हे शिलाई मार्जिन होणार आहे, म्हणजे शिलाईमध्ये जातं आपलं राहणार एक्स्ट्रा फिटिंगसाठी. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला इथं घ्यायची आहे गळा रुंदी 2.25. त्यानंतर पुढील गळ्याची उंची येत आहे 6 इंच, म्हणजे पुढील गळा त्यांचा 5.5 आहे, अधिक अर्धा इंच वाढवलेला आहे मी, 6 घ्यायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला घ्यायचं आहे 2.25. अशा पद्धतीने रेष मारून घ्या आणि नंतर असा बॉक्स बनवून घ्यायचा आहे आपल्याला. इथे तुम्हाला जेवढा हवा असेल 1 इंच किंवा 1.25 इंच किंवा अर्धा इंच, जसा तुम्हाला सेप ठेवायला आवडतं त्या पद्धतीने. तर मी ते अर्धा इंच घेऊन असा छोटासा गोल मारलेला आहे. तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं आवडेल त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर आपण इथे दाखवणार आहे योगपट्टी कशा पद्धतीने काढायची. योगपट्टीसाठी आपल्याला 3.5 घ्यायचं आहे. त्यानंतर 3.5च्या आतमध्येच आपल्याला 2.5चे मार्जिन करून घ्यायचं आहे. कमरे कुठल्या साईडला, फिटिंग कुठल्या बाजूला, 2.5च घ्यायचं आहे मार्जिन. आपल्याला योगपट्टीचा सेट देणं खूप सोपं जातं, त्यासाठी मी ही ट्रिक्स वापरते नेहमी माझ्या ब्लाउजांना. तुम्हाला आवडत असेल तर अशा पद्धतीने, किंवा योगपट्टीचा डायरेक्ट आकार देत असेल यायला तुम्हाला, तर तुम्ही डायरेक्ट देऊ शकता. तर इथे आला आपला योगपट्टीचा अशा पद्धतीने सेप. बघू शकता किती सुंदर आणि सोप्या पद्धतीने. क्रॉस सेप दिल्यामुळे काय होतं, इथला जो आपला भाग असतो कटोरीचा तो वरती, म्हणजे असा क्रॉसने जर मारली रेष डायरेक्ट, तर इथे कसं होणार सांगा, म्हणजे कटोरीवरती तो क्रॉस येतो. म्हणजे क्रॉस पट्ट्या तुम्ही नेहमी बघत असशीला, तर असं नाही करायचं. अशा पद्धतीने खोल सेप द्यायचा, जेणेकरून कटोरी घातल्यानंतर इथला पॉइंट व्यवस्थित टक्सा बसला पाहिजे कस्टमरला, यासाठी अशा पद्धतीने सेप द्या. त्यानंतर कटोरी ही 36 साईजला परफेक्ट बसते 5.5. तर कटोरी ते परफेक्ट 5.5 आहे. तर कुणाची एखाद्याचं काय असतं, पाठीचा भाग असतो तो कमी साईज असतो आणि पुढचा भाग जो असतो जस्टचा तो जास्त असतो. तर त्यासाठी अंदाज घ्यायचा. एखाद्याला कदाचित 5.5-6ची पण बसू शकते, असं पण असतात कस्टमर माझ्याकडे. तर तुमच्या कस्टमरला किती आहे त्याच्या त्याच्यावरती ठरतं इथे किती टाकायची. कधी कधी म्हणजे असं फिक्स माप नाही मी सांगू शकत, कमी जास्त थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. तर इथे जे माझे कस्टमर आहे त्यांना 5.5ची कटोरी परफेक्ट बसते त्यासाठी. पण कधी कधी काही कस्टमरना मी ह्या 36 साईजच्याच मापाला 5.5-6 किंवा 6 असं केलेलं आहे. तर तुम्ही तशा पण पद्धतीने इथे कमी जास्त कटोरीचा माप वाढवू शकता. त्यानंतर इथे आपल्याला मुंड्याचा इथून क्रॉस 1.5 इंचावरती इथं घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला ही जी मेन वरून रेष आलेली आहे गळ्याची, तर इथे आपल्याला घ्यायचं आहे 1.25 इंच. इथून कोण्यातून म्हणजे मुंड्याच्या ह्या बरोबर कोण्यातून मी इथे 1.5 घेतलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि इथून 1.25 घेतलेला आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने सेप द्यायचा आहे, जसा मी इथे देत आहे त्या पद्धतीने बघू शकता. हे झालेली आपली छोटी कटोरी आणि बॅक साईड आणि फ्रंट साईड आपला इथं कटिंग निघणार आहे. तर मी आता जसं दाखवत आहे इथे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या. आपण पूर्ण बाहेरची साईड कटिंग करून घ्यायचं आहे.
थोडंसं कैचीला धार कमी आहे त्याच्यामुळे थोडासा इथला राऊंड व्यवस्थित कट नाही झालेला. तर हा जो राऊंडअप आहे आपला व्यवस्थित गोलमध्ये घ्या करून. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी बाजू आपली आहे गळ्या कुडली, तर पाठीमागचा गळा आपला येणार आहे त्यासाठी मधनं कट करून घ्या. पाठीमागचा भाग येणार आहे म्हणून पेपरची पॅकबंद बाजू कट करून घ्यायची आहे. बघू शकता हे झालं आपलं बॅक साईड. तर आपल्याला इथून पुढून जो गळा आहे, जो गळ्याचा आकार सेट दिलेला आहे ते व्यवस्थित कट करून घ्या. त्यानंतर इथे आपली योकपट्टी जो आकार दिलेला आहे ते व्यवस्थित कटिंग करून घ्या. बघू शकता. नंतर आपल्याला लास्टला कटोरीचा शेप द्यायचा आहे. आपल्याला ज्या वेळेला पुढची बाजू येते त्यावेळेला अर्धा इंच इथे शेप द्यायचा आहे, कमी करायचा आहे शेप. बघू शकता अर्धा इंचाने हे कमी, म्हणजे मी तुम्हाला इथे दाखवलं होतं 1.25 आणि 1.25 हे लक्षात घ्या. तर आपलं हे झालेलं आहे पाठीचा भाग आणि पूर्ण फ्रंट बाजू कटिंग. तर आपली आधी मोठी कटोरी आणि बाही कशा पद्धतीने कटिंग करायची हे तुम्हाला मी दाखवणार आहे आता. तर मी हे थोडे साईडला ठेवते. तर इथे जो पेपर राहिलेला आहे त्याच्यातूनच मी बाही तुम्हाला दाखवते. तर बाहीचं नेहमी डबल फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला. घडी कुठली जी बाजू असते ती आपल्याकडे घ्यायची नेहमी, हे लक्षात घ्या. तर इथे बाहीची जी उंची आहे 4.5 येत आहे कस्टमरची, अधिक 1.5 इंच कॉटनचा ब्लाउज असल्यामुळे मुंडा आपला 5.5 येत आहे. तर काय होतं 5.5 अधिक 3 इंच मी नेहमी वाढवायला सांगते, म्हणजे माझ्याकडे ज्या क्लासला मुली असतात त्यांना. पण कधी कधी काय होतं आपला हा जो राऊंडअप आहे तो जास्त असतो छत्तीचा, तर 3 इंच नाही पुरत आपल्याला. कधी कधी 3 इंच पुरतं. तर कधी तुम्हाला वाटलं तर हा जो आपला राऊंडअप असतो मुंड्याचा तो मापायचा आणि डायरेक्ट ती घडी घ्यायची. तर इथे 9 भरलेली आहे, तर 8.5 घेतली तरी चालेल. अर्धा इंच आपलं शोल्डर मध्ये कमी होतं, तर ही घडी 8.5. तुम्ही मुंडा अधिक जरी 3 इंच केलं तरी 8.5 येते आणि असा राऊंडअप घेतला तरी पण चालते. अशा दोन्ही पद्धती तुम्ही कुठलीही यूज करू शकता ह्यात, ज्या वेळेला तुम्ही बाहीची घडी घालणार आहात त्यावेळेला. जशी मी ते रेष आखलेली आहे त्याच पद्धतीने आखून घ्या. तुम्ही अशा पद्धतीने बॉक्स बनवून घ्या. तर बघू शकता इथे मी असा बॉक्स बनवलेला आहे. बॉक्स बनवून झाल्यानंतर आपल्याला इकडल्या साईडला 1.25 इंच घ्यायचं आहे घडी कुठल्या बाजूला, हे लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इकडल्या साईडला 2.5 इंच घ्यायचं आहे, म्हणजे जी बाजू आपली फिटिंगची येते त्या साईडला. आणि नंतर आपल्याला इथं क्रॉस रेस मारायचे, जशी मी ते क्रॉस रेस केलेले आहे त्या पद्धतीने. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मी 1.5 इंचाचा असा शेप दिलेला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने शेप देऊन घ्या. शेप दिल्यानंतर आपल्याला व्यवस्थित आपला इथं व्यवस्थित म्हणजे एकदम परफेक्टच तुमचा शेप आला पाहिजे.
कारण काय होतं की सेप व्यवस्थित नसला तर तुम्हाला बाही व्यवस्थित जॉईनिंग करता वेळेस खूप प्रॉब्लेम येणार. त्यासाठी सेप खूप महत्त्वाचा आहे. इथं बघू शकता. त्यानंतर आपल्याला इकडल्या साईडला म्हणजे माझं इथे दंडघेर 12 येत आहे, तर निम्मा त्याचा 6 येत आहे. 6 अधिक इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता तुम्ही. आणि त्यानंतर अशा पद्धतीने क्रॉस मारायचं आहे. क्रॉस अशा पद्धतीने मारल्यानंतर तुम्हाला इथे 1 इंचावरती मार्जिन करून इकडल्या साईडला तिरकी क्रॉस एक रेष मारायची. म्हणजे जे आपण 1 इंच वाढवलेलं असतं, इथे बघू शकता, जे 1 इंच वाढवलेलं असतं ते आपल्याला काय करायचं आहे, फोल्डिंग म्हणजे हात शिलाई घालतो ती बाजू आपली म्हणायची. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, पेपर कटिंग करून घ्यायचं आहे. पेपर कटिंग करता वेळी ज्या वेळेला मी क्रॉस मारलेला आहे तिथून तुम्ही पहिल्यांदा कटिंग चालू करायचं आणि जो वरचा गोल राऊंड आहे तिथून आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ही जी खोलगट बाजू आहे तुम्ही बघू शकता, अशा पद्धतीने ही खोलगट बाजू व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे. आपली इथे बाही कटिंग झालेली आहे. त्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवणार आहे मेन कटोरा म्हणजे मोठा कटोरा. कटोरी नेहमी छोटी असत्या त्याचा वापर नाही करायचा. आपल्याला मोठी कटोरी निघते ज्याच्यामध्ये आपली शिलाई मार्जिन वगैरे वाढलेलं असतं. त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा पेपर घ्यायचा आणि ती जी छोटी कटोरी आहे ती व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची. इथे बघू शकता मी कशा पद्धतीने ठेवलेली आहे. त्याच पद्धतीने ठेवून तुम्हाला असा आखून घ्यायचा आहे, सगळी गुंड आखून घ्यायचं आहे. थोडासा मी वाईज आवाज का द्यायला लागलो मागणं, थोडा बाहेरचा आवाज खूपच यायला लागला त्याच्यामुळे मी इथे वाईज आवाज देत आहे माझा. तर बघू शकता जसं मी ते आखलेलं आहे त्या पद्धतीने तुम्हाला संपूर्ण सगळी गुंड व्यवस्थित छोटी कटोरी आहे ती दुसऱ्या पेपरावरती ठेवून आखून घ्यायची आहे, जेणेकरून शने आपल्याला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. त्यानंतर इकडली जी गोल बाजू असते तिथं 1.5 इंच घ्यायचं आहे कोण्यामध्ये, इकडल्या कोण्यामध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे. 1.5 इंच घेतल्यानंतर ह्या दोन्हीचा मध्ये सेंटर तुम्ही काढून घ्यायचं आहे. इथे जसा मी टेप लावलेला आहे बघू शकता, तुमच्या लक्षात आलं असेल. त्याचा मध्ये काढल्यानंतर मध्येवरती तुम्ही इथं पॉईंट काढून घ्यायचं आहे. पॉईंट काढल्यानंतर तिथं आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. अशा पद्धतीने 1 इंच घेतल्यानंतर आपल्याला क्रॉस रेष मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने दोन्ही साईडून क्रॉस मारल्यानंतर अशा पद्धतीचा सेंटर तयार झाला पाहिजे. कटोरीची खालची बाजू असते त्या साईडला. त्यानंतर इकडून पण आपल्याला क्रॉस रेष मारायची आहे. बघू शकता मी जशी इथे मारलेली आहे त्याच पद्धतीने. नंतर आपल्याला जो आकार इथं आपला गोल असतो तिथं आपल्याला थोडं 1/2 इंचानं वाढवत सेप वाढवत जायचं आहे. जसा मी इथे सेप वाढवलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सेप वाढवायचा आहे. इथे बघू शकता किती सुंदर आणि गोल प्रकारची आपली कटोरी झालेली आहे. आणि जो बाहेरचा मी सेप दिलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या. कमेंटमध्ये सांगा ताई तुम्हाला म्हणजे समजली का कटोरी. कशा पद्धतीने मी इथे संपूर्णच पॅटर्न काढून दाखवलेलं आहे तुम्हाला 36 साईजचं. तर कमेंट नक्की करा ताई. आणि थँक्यू तुम्हाला माझं व्हिडिओ आवडतात त्याबद्दल आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल पण थँक्यू. आणि जे कोणी नवीन आहेत शिकत आहेत आत्ता पॅटर्न काढायला, तर तुम्हाला जर नाही व्हिडिओ समजला तर डबल व्हिडिओ बघत जावा. आणि पहिल्यांदा अशा पद्धतीने कच्च्या पेपरवरती तुम्ही पॅटर्न काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला पेपर जरी खराब झाला तर परत एकदा तुम्ही ट्रायल करू शकता. ज्या नवीन लेडीज आहेत किंवा मुले आहेत, मैत्रिणींना सगळ्यांनाच माझं सांगणं आहे की तुम्ही डबल असा पेपर कटिंग करू शकता. तर आपलं इथले झालेलं आहे संपूर्ण पॅटर्न कटिंग. पाठीचा भाग, पुढील भाग. तर पाठीच्या गळ्याचं मी इथे सांगितलेलं नाही आहे, कारण तुम्ही तुमच्या आवडीनुसार हा गळा ठेवायचा आहे. आणि माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्यू.